परीयशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. अभंगाचा भाव तुमच्या समोर मी ठेवला काल्याचा. आता ऐका. आता इथून पुढे आपल्याला काल्याच्या कीर्तनातलं जे मुख्य किरदार आहे त्याचं चरित्र पाहायचंय. ज्याचं चरित्र ऐकल्याशिवाय काला पूर्ण होत नाही. त्याच्या चरित्राशिवाय काला अपूर्ण आहे. कोणाचं चरित्र पाहावं लागतं? भगवंताचं चरित्र ऐकावं लागतं. कृष्ण चरित्र श्रवण केल्याशिवाय, कृष्णाचं चरित्र ऐकल्याशिवाय काला पूर्णतेला जात नाही. आणि म्हणून जितक्या वेळ आपल्याकडे तितक्या वेळेमध्ये आपल्याला चरित्र पाहायचंय. एक लक्ष द्या, कीर्तनकाराला काल्याच्या दिवशीच्या कीर्तनकाराला बंधन आहे. कीर्तनकाराने आजच्या दिवशी ज्ञान वैराग्य बाकी सगळ्या गोष्टी बांधून ठेवून कृष्णाची भक्ती तेवढी सांगावी, कृष्ण भक्ती तेवढी सांगावी. काल्याच्या कीर्तनकाराला दुसरा अभंग घेण्याची मुभा नाही, बंधन आहे. चरित्र सांगावं हे बंधन आहे, पण किती सांगावं याचं बंधन नाही. विठाला विठाला किती सांगावं म्हणजे त्याचंही बंधन आहे. जन्माला आलं तेव्हापासून ते काल्यापर्यंत चरित्र सांगावं, पण ते कसं वाढवावं, कुठं खुडवावं हे कोणाच्या हातामध्ये? हा, माझ्यासमोर कोणी बोलणार इथं नाही, हे माझ्या हातामध्ये. आणि म्हणून लक्षात घ्या आपल्याकडे आणखी अर्धा तास वेळ आहे. भाजीला फोडणी झालेली नाही. मस्त आता काल्यामध्ये भगवंताचं चरित्र ऐकायचंय. विठाला 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 चरित्र ते उच्चारावे चरित्र प्रधान चरित्र आहे. त्याच्याशिवाय काला अपूर्ण आहे. तुम्ही किती दिवसाचा सप्ताह करा, 2 दिवसाचा करा, 7 दिवसाचा करा, महिन्याचा करा, वर्षाचा करा, किती दिवसाचा, काल्याशिवाय पूर्णता नाही. काला कशाने निर्माण होतो? काला 2 गोष्टीपासून तयार होतो. कोणकोणती गोष्ट? एक दही आणि दुसरं लाही. या 2 गोष्टीपासून काला होतो. दही आणि या 2च गोष्टीपासून काला होतो ना? नाही. नुसतं 2 गोष्टींपासून जर काला झाला असता तर लोक काल्याचं कीर्तन ऐकायला आलेच नसते. घरीच लाहीन दही एकत्र करून काला खाल्ला असता ना. इथं येऊन 2 तास बसायचं कशा करता? अजिबात नाही. एक लक्षात घ्या, ह्या 2 गोष्टीपासून जे तयार होते त्याला काला म्हणतात. काला का म्हणत असतील? काला का म्हणत असतील? लक्ष देऊन ऐका. मला सांगा, दह्याचा कलर कसा आहे? बोला, ऐकत आहे ना तुम्ही? दह्याचा कलर कसा आहे? आई, कसा कलर आहे? पांढरा. लाईचा कलर कसा आहे? पांढरा. मग त्याला काळा का म्हणतात? काला का म्हणतात? नाही, तसं नाही. दहीन लाही एकत्र येऊन काला होत नाही. मग दहीन लाही एकत्र आणावं लागतं आणि त्याच्यामध्ये काळ्याचं चरित्र ऐकावं लागतं, तेव्हा त्याचा काय होतो? काला. विठ्ठल 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 आणि भगवंताचं चरित्र का सांगावं? 8वा दिवस म्हणजे पूर्णतेचा दिवस आहे. भगवंताच्या अवताराचे प्रकार आहेत: अंश, अंशांशी, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम. पूर्णोत्तम पूर्ण ब्रह्म जर कोणता अवतार असेल तर कृष्ण अवतार आहे. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. पूर्ण अवतार रामकृष्ण रामकृष्ण पूर्ण अवतार
कृष्ण अवतार हा पूर्ण अवतार आहे, पूर्ण पूर्ण ब्रह्म अवतार आहे. आणि म्हणून काल्याच्या दिवशी पूर्ण अवताराचंच चरित्र ऐकावं असा शास्त्र आहे. पूर्ण कृष्णाने आमचं जीवन पूर्ण होतं. आजच्या दिवशी प्रसाद मिळतो. प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसाद जीवनाला काय करतो? प्रसन्न करतो. काल्याचं कीर्तन पूर्ण आहे, कृष्णाचं चरित्र पूर्ण आहे, कृष्ण अवतार पूर्ण आहे. जगामध्ये बाकीच्या गोष्टी सगळ्या अपूर्ण आहेत. काय काय अपूर्ण आहे? जामातो जठरो जया जात वेदो जलाशया. शास्त्रामध्ये 5 गोष्टी अपूर्ण सांगितल्या. कोणकोणत्या? एक गोष्ट म्हणते शास्त्रकार, जामातो हा अपूर्ण आहे. जामातो म्हणजे जावाई. जावाई जामातो म्हणजे जावाई. जावायला किती द्या, जावाई कधी त्याचं काही पोट भरत नाही. कोणाचं? इथं जावाय आलेत का कोणत्या? आता काल्याच्या दिवशी तेवढे सोडून. पण जावायला किती द्या, जावायाचं पोट भरत नाही. किती दिलं तरी त्याला उपाशीच राहतं म्हणजे थोडंफार तरी. काही पण द्या, त्याला काय उपकार नाही त्याची. जामातो जठरो. जठरो म्हणजे पोट. पोटामध्ये किती टाका, सकाळी टाकले दुपार त्याला तोंड वाचतच महाराज, दुपारी टाकले रातच्याला तोंड वाचतच. आणि रात्री खाऊन झोपलं की सकाळी उठल्याबरोबर एकादशी असले तरी काहीतरी मागतच की नाही. जठरो. जाया. जाया म्हणजे बायको. जाया म्हणजे बायको. शास्त्रकार म्हटले बरं का, शास्त्रकार म्हटले जाया म्हणजे बायकोला किती द्या, बायको काही समाधानी होणारी नाही. किती द्या, तुम्ही किती साड्या द्या, काही आणा, त्यांचं सतत चालू राहतं. आणा आणा, येऊ द्या येऊ द्या, असतं की नाही? असतं. पण बघा तुम्ही, म्हातारपणामध्ये पुरुषाची मान हलते आणि स्त्रीची मान हलते. फक्त मान हलण्यामध्ये फरक आहे. स्त्रियांची मान हलते अशी, कशी हलते? अशी. आणि पुरुषाची अशी. बघा तुम्ही कधी कधी इमेज करा त्या गोष्टीचं. स्त्रीची मान अशी का हलते? कारण आयुष्यभर तेच सवय लागलेली असते. आणा आणा आणा. आणि पुरुषाची का? आता नग, आता नग 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 नग. आता बस झालं की, आता भरपूर झालं की, कुठवर आणायचं, आता संपलं की माझ्याकडचं. हा, म्हणून लक्षात घ्या. एवढं मी का सांगतोय, तुमचं काय मला माहित नाही. माझ्या लग्नाला होऊन 8 महिने झाले. माझ्या बायकोने माझ्याकडून 6 साड्या घेतल्या, तरी म्हणते मला एक धड साडी घेतली नाही. सगळ्यांची अशीच अवस्था आहे. लक्ष देऊन पहा. मला काय सांगायचंय, जाया जात वेदो. अग्नी कधी तृप्त होत नाही आणि जलाशय कधी तृप्त होत नाही, पण कृष्ण चरित्र मात्र तृप्त करणार आहे. कृष्ण हे पूर्ण चरित्र आहे आणि पूर्ण चरित्र आपण श्रवण करावं. कुठलंच करावं जे गोकुळामध्ये. आता आपण भागवत कथा ऐकली, भगवंताचा जन्म कसा झाला, भगवंत मथुर येऊन गोकुळामध्ये कशा, सर्व आपण ऐकले. कंसाला आकाशवाणीने सांगितलं तुला देवकीचा 8वा, मारणारे 6, मारले 7वा, योगमायिनीला. फक्त आपलं गोकुळातलं चरित्र तेवढं पाहायचे सुंदर लक्ष देऊ. आणि वसुदेव भगवंताने भगवंताला ठेवलं त्या ठिकाणी. खूप सुंदर आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा झाला. नंद घरा आनंद भयो, जय कन्हैया लाल की. हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी, गोकुल में आनंद भयो, जय कन्हैया लाल की. सुंदर असा आनंद झाला. आणि आता भगवंत हळूहळू हळूहळू भगवंत लीला सुरू करायला लागला. गोकुळामध्ये भगवंताने 2 प्रकारच्या लीला केल्या. 2 प्रकारच्या. कोणत्या? ये दसे चरित्र केले नारायण, चरित्र केले नारायण, रागता बोलावे रागता. चालक यशोदेच्या घरी रांगायला लागला. तळवे तळ हात एकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तोम्या देखिला साजणे, गवळण जसवंती पै सांगे. जसवंती म्हणायला लागली, ब्रह्मांडाचा चालक मालक यशोदेच्या घरी टेका धरतोय. टेका काय? नवल केवडे केवडे नगळे कानोबाचे, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदागिरी. एवढा मोठा देव आणि तो रांगतोय. किती गोड दिसत असेल. आपली लेकरं रांगताना किती गोड दिसतात. तो तर ब्रह्मांडाचा मालक आहे. आणि कसा रांगतोय? आणि रांगत रांगत करतो काय? रांगत रंगनी
सुरुवातीला घरामध्ये सुरू केली त्याने अगोदर लीला घरातच चोरी करायचा. बघा भगवंताचा आपल्या घरी कोणता एखादा फोटो असेल, कृष्ण तर गोडच आहे दिसायला, किती सुंदर असेल कृष्ण बाळ भगवंत, किती गोड असेल. आणि तो भगवंताचे फोटो आपल्या घरामध्ये भगवंत रांगतोय, डाव्या गुडघ्यावर रांगतोय. कोणत्या? डाव्या गुडघ्यावर. रांगण्यामध्ये सुद्धा काही शास्त्र आहे बरं का, ज्योतिषशास्त्र आहे. जे लेकरू डाव्या गुडघ्यावर रांगत ते पुढे चालून मोठं राजा होतं, राजा मोठं चांगला थाटमाट. आणि जे पोरग उजव्या गुडघ्यावर रांगत ते पुढे चालून विद्वान होतं. आणि जे उगं पोटावर रांगत ते मग असं, त्याचं काही भविष्य काय काय, उगं पोटावर रांगतात, गुडघा नाही काही नाही, उगं घसरत असतात. हा, मग त्यांचं काही भविष्य नाही, मग ते गावात घसरतं टाइमला. विठाल विठाल भगवंत रांगतो, काय आनंद असेल भगवंताला रांगताना बघत असताना. काय डोळे तुकोबाराय म्हटले आम्ही कृष्ण बाळाचा पायी भगवंत रांगतोय. पायातले पैजण कसं वाजतात, छुम छन किती गोड वाजत असतील. आणि तेव्हाचे पैजण ओरिजिनल होते, ओरिजिनल. आणि भगवंताच्या पायामध्ये कोणते पैजण होते, मस्त असे सुंदर पैजण भगवंताला शोभायचे. सुंदर वाजत वाजत भगवंत रांगायचा. रांगता रांगता हातामध्ये लोण्याचा गोळा आहे. अगोदर भगवंताने घरात चोरी सुरू केली अगोदर, आणि नंतर नंतर आता हळूहळू भगवंत मोठा व्हायला लागला. मोठा करावा लागला आपल्याला. मोठा करून कुठं घालायचा, त्याला नेऊन वृंदावनात घालायचं. हळूहळू हळू आता देव मोठा व्हायला लागला. मोठा होऊन त्याने वाड्याच्या बाहेर पहिला पाऊल टाकला. पाऊल टाकल्याबरोबर त्याने मित्रमंडळ जमा केली. गावातले मित्रमंडळ बघितले, तपासले. आपलं वेगळं रूप आणि त्याचं वेगळं रूप. आपण असं तब्येतीने जाडजूड होता भगवंत, आणि त्याला पुढे बघितले सगळे खापरे तोंड महाराज, काही नाही, तोंडावरती रस नाही, अंगात काही ताकद नाही, काही नाही. भगवंताने त्याच्याकडे बघितलं. ते म्हटले, गोपाळांनो, अरे का खायला वगैरे काय आहे की नाही तुम्हाला? ते म्हटले, देवा काय सांगावं, घरात सगळे. थांबा 5 मिनिटं तुम्ही मजा करता गोपाळ. हा, तुम्ही माझे काय 2 मिनिटं करता गोपाळ धरून दिला. मी गोपाळ म्हणजे तुम्ही ओ म्हणायचं फक्त. हा, फक्त ओ म्हणायचं. गोपाळांनो, एवढे मरकी गोपाळ नव्हते महाराज. थोडं जोरात द्या ना. हा, आता काल आहे आपल्याला लगेच, थोडं जोरात. गोपाळांनो, एवढे नव्हते, थोडं आणखी जोरात. गोपाळांनो, हा एवढे, बस बस बस. हा, अरे काय तुमची तब्येत झाली? खायला काही भेटतं की नाही? खायला काय भेटतं माना नाही? मागी मागी बघून सांगा, माझ्याकडे बघू नका. नाही तर मी आता एका तासा करता का नागेश भाऊ, नंतर कोण सांभाळणार आहे? देवा म्हणे सगळं घरी आहे, पण आमच्या ढेरीला काही नाही. कुठं चाललंय सगळं? सगळे राक्षस जगवण्याकरता चालले. आम्हाला पोटाला काही भेटत नाही. अरे असं आपण ताकदवान झालो पाहिजे. आणि कशाला घुस द्यायची त्यांना? ते खाणार आपलंच आणि आपल्यावरच उलटणार, असं नाही पाहिजे. आपण ताकदीनं तयार व्हायची. आणि मग आजपासून जी गवळण घेऊन जाईल तिकडे. कुठं चाललंय सगळं? पेंद्या नावाचा भगवंताचा भक्त होता. पेंद्या म्हटला, देवा सगळ्या गवळणी चालल्यात. कुठं? मथुरेला. कशा चालल्यात? दुडीवर दुडी.
घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे हसती मथुरेच्या गे हसती हा असं ऐका असं दुडीवर दुडी घेऊन चालल्या सगळा थाट निघाला मग गवळणीचा थाट निघाला मथुरे हातालागी गवळणीचा थाट गवळणीचा थाट निघाला मथुरे हातालागी मथुरे हातालागी गवळणीचा थाट निघाला मथुरे हातालागी मथुरे हातालागी गवळणीचा थाट निघाला मथुरे हातालागी मथुरे हातालागी कोणी जगदी सदावला दे दे कोणी जगदी सदावला गोप घेऊन देती सर पळता सर सर पळता नको वाढता ये हा संग झाला मग मी गला कैसे जा तुझा संग झाला मग मी गला कैसे जा अरे तुझा संग झाला मग गला कैसे जा तुझा संग झाला मग गला वा गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी भगवंत आपले गोपाळ घेऊन पुढे गेला त्यांच्या आणि गवळणीनं अडवलं म्हटलं गोपिकांनो कुठं चालला ते म्हटले मथुरेला चाललोय कुठं हे दही दूध सगळं नेऊन तिथे विकायचंय आणि आमचं पोट भरल ते म्हटले अरे तुम्ही घेऊन चाललात पण गावात बघा ना परिस्थिती काय झाली सगळी दुष्काळ पडल्यासारखी अवस्था झाली पोरांची त्यांना खाऊ घाला काहीतरी थोडंफार खाऊ घाला नुसतं डेअरीला देऊन काही होणार नाही डेअरीला द्या थोडं त्यांच्या ते जगले तर बाकी सगळे ते म्हटले तू शानपणा शिकू नको तू काल जर म्हणलेलं पोरग आमचं युगानुयुगचा धंदा आहे तू शानपणा शिकावा ते म्हटले देव म्हटलं असं काही जमणार नाही ते म्हटले जा पण आमचा टॅक्स देऊन जा टोल नाका टाकला भगवंताने पहिला आमचा टॅक्स भरायचा आणि मग तुम्ही काही कुठेही नेऊ नका ते म्हटले तुला टॅक्स हा तुला टॅक्स तू काय लय मोठा शाना झाला का हा नंदाचं कार्ट तुला काय द्यायचं म्हणे टॅक्स वगैरे काही नाही देणार नाही म्हणे चल म्हणे आणि देणार नाही म्हटलं भगवंत म्हटले तुम्ही देणार नाही ना मग तुम्हाला नेवी देणार नाही मडकं बाहेर आलं की भगवंताने खडा मारावा आणि फोडून टाकावं एक मडकं ठेवलं नाही सुरक्षित एक भगवंत पोरांसोबत गवळणी म्हटल्या तिकडे जाता येत नाही घरी ठेवता येत यालाही द्यायचं नाही आपल्याला मग काय करायचं कृष्ण म्हटला गप गुणाने टॅक्स द्या गोपिका म्हटली कृष्णा आम्ही घरी नासून ठेवू पण तुला देणारे नाही आणि त्यांनी घरी सुरू केलं याने मोठेपणानं गोपाळांना सांगितलं होतं याल तरी या रे लागे अवघे माझ्या ती माझ्या मागी चला टेन्शन घेऊ नका पोटभर देईन पेंद्या म्हटला लई शानपणा सांगत होता 3 दिवसापासून तुझ्या मागे राहून उपवाशी आम्ही हा 3 दिवसापासून पोटाला तर काहीच नाही मोठेपणानं घरात ताक तर भेटायचं तेवढं पिऊन राहायचं तरी आम्ही 3 दिवसापासून घरातही सांगितलंय तुमचं ताकाचं देणं घेणं नाही आमच्या मालकाने मला सांगितलंय पोटभर देईन आणि तुझ्या सोबत राहून तर 3 दिवस उपवाशी हा काय आमचं काय भलं झालं तुझ्यासोबत राहून ते म्हणते टेन्शन घेऊ नका थोडा माझा प्लॅन फसला आता माझ्यावरच उलटा पडला प्लॅन पण आता इथून पुढचा प्लॅन सीधे उंगली से जब घी नहीं निकले तब उंगली क्या करनी पडते टेडी करनी पडते टेंडी आता घरात ठेवलंय ना असं देत नाही ना मग चोरून खायचं आणि मग अखिल भारतीय चौर्य मंडळ स्थापन केलं आणि तो अध्यक्ष झाला त्याचा आजपासून चोरी करायची पेंद्या पुढे ये आला पेंद्या पुढे काय देवा यादी तयार कर कशाची चोरी करायची यादी लागल काहीतरी आपल्याला चोरी सोन्याची करायची नाही चोरी कशाची करायची लोण्याची चोरी करायची लोण्याची यादी घे 1 नंबर साहित्य लागतं आपल्याला काय 1 काठी घे म्हणे वेळूची काठी लांब काठी लिहिली 2 नंबर बारीक बारीक खडे घे बारीक खडे लिहिले 3 नंबर सराटे घे म्हणे सराटे लिहिले 4 नंबर चाळलेली माती घे म्हणे चाळलेली माती लिहिली पेंद्या हुशार होता थोडा पेंद्या म्हटला देवा सगळं लिहिलंय तुझ्या भरोशावर पण मला काय कामाला कुठे येणार आहे ते सांग ना हे काठी कशा करता ते म्हटलं आपल्याला चोरी करायची लोण्याची आणि लोणी कुठे ठेवतात शिंक्यावरती आणि आपल्याला रात्री चोरी करायची घरात गेल्यानंतर आपल्याकडे टाइम कमी आहे लाकडाने अगोदर तपासायचं कुठं मडकं येते हे त्याच्याकरता काठी ते म्हटलं काठीचं कळालं हे बारीक बारीक खडे कशा करता खडे मारून पाहायचे म्हणे आपल्याकडे वेळ कमी आहे जे खनकुन्या वाजल तेवढं सोडून द्यायचं आणि जे कसं वाजल भद हा असं वाजल तेवढं पकडायचं जे भद वाजल की नाही तेवढंच पकडायचं ते म्हणे खड्याचंही कळालं हे 3रं सराटे कळतात ना सराटे म्हणजे गाडव काटे हे महाराज दिलीप पाटील गाडव काट्याचं एक महत्व आहे हे काटा कसाही टाका एक त्याचं वर राहणार म्हणजे राहणार गाव काही माणसं गाडव काट्यासारखे कसंही वागा त्यांच्यासोबत ते टोचणार म्हणजे टोचणार गाडव काट्यासारखे माणसं हे गाडव काटे कशा करता
एखादी गवळण आलीच चावून मागे चालून, तर तिनं आपल्याला पकडू नये म्हणून काय करायचे, काटे फेकायचे. पेंद्या थोडा पुढचा होता. पेंद्या म्हटला देवा, तिने चप्पल घालून आली तर. कृष्ण म्हटला पेंद्या, मग ते आपल्याकडे चाळलेली माती आहे की नाही, चाळलेली माती ती फेकायची डोळ्यावर. पेंद्या आणखी थोडा पुढचाच होता. पेंद्या म्हटला देवा, तिने जर चष्मा घालून आली तर. देव म्हटले पेंद्या तू इथंच राह, तू कुठं घेऊन जाण्याच्या लायकीचा. हे निगेटिव्ह माणसं कुठं घेऊन जायचं नाही माणसं. हे तर काम तर होऊ देत नाहीत, पण नसलेले इग्न आणतात कामामध्ये. कोणता जर दवाखान्यात माणूस असेल की नाही, त्याला भेटायला जो जाणार आहे आणि सोबत ज्याला घेऊन जात आहे ते चांगला विचाराचा पाहिजे. काही माणसं दवाखान्यात जातात, त्याला तर काही घेऊन जात नाहीत, जे आजारी पडले त्याला त्याच्यात फळं खातात आणि त्याच्यात उशाला बसून म्हणतात काय झालं तर त्यानं म्हणावं काय नाही, ताप आली हो. हे काय म्हणतं माहिती का, परवा असंच आमच्या इथे एकाला ताप आली, मग काल मेल होती. हे कायला जगल कायला. हे माणसं निगेटिव्ह जवळ ठेवायचे, नेहमी सकारात्मक माणसं. ते म्हटले तू राही तर तू कुठं घेऊन जाण्याच्या लायकीचा, कुठंच न्यायच्या लायकीचं नाही. आणि भगवंताने चोऱ्या सुरू केल्या. ज्या गवळणीने नकार दिला त्या घरच्या जाऊन चोऱ्या करायच्या. भगवंताने महाराज तिथे हेच काढलं, ते टेंडरच काढलं. ज्यानं पत्ता आणल त्याला त्याच्यामध्ये काय भेटल, त्या टेंडरमध्ये काहीतरी भेटतं की हिस्सा, तसा हिस्सा भेटल. तेव्हापासूनच टेंडर चालू आहे. आणि मग त्या लोकांनी टेंडर उचलायचे, पेंद्याने टेंडर उचलायचं, आणखी टेंडर असे उचलायचे आणि आपण पत्ते काढायचे. पत्ते काढून भगवंत चोरीला जायचा. रोज एका गोपिकेच्या घरी चोरी. आणि एवढ्या चोऱ्या वाढल्या आता गवळणी सांगती गाराने, रात्री आला चक्रपाणी. मात्र त्रस्त झाल्या कृष्णाच्या गोपाळांच्या खोडीला कंटाळून. आणि एक एक गवळण यशोदेकडे यायचे. यशोदे आवरी आपुला काना, नाशी येल्या आमुच्या सुना. अगं यशोदे आवर तुझ्या कानाला. याने वेळ लावलं, वेळ पार. आणि सगळ्या खोड्या करतोय, मळभर दही दूध खातोय, ते खातोय. नुसतं खात नाही, सगळे मडके पिडकी विरजणी काय टाकतंय, फोडून टाकतंय. एक गवळण पुढे म्हटलं यशोदे तुझं पोरग काय नीट नाही. दही दूध खालं मडक्यातलं, डेरा माझं म्हातारं बाहेर झोपलो, त्याच्या डोक्यात नेऊन त्याने फोडलं. काय करायचं म्हणे, काय करायचं, अशा खोड्या करते. दुसरी गवळण पुढे आली, दुसरी आली धावत. याने ग बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. हे ग बाई आमासी पाहावे ना, यशोदे बाळ तू जाताना, कोठवरी सोसू धिंगाणा. यशोदे काय सांगायचं. तिसरी लगेच आहे. तिसरी म्हटली तिसरी आली धावणी, आणि घेवणी काय केली करणी.
यावर याच्या कोड्या सांगता महेपत्र सिंधू वाटे याच्या का कोड्या कमी आहेत का? रोज 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 रे गाराने यायचं. गवळणी गाराने घेऊन यशोदेच्या घरी जावं, पण गवळणीचं कोणी ऐकायला तयार नाही. यशोदेकडे म्हणावं तुझं लाला असं असं करतंय, काना असं असं करतंय. एक एक गवळणा चोरी चोरी माखन खाई गयो रे एक बालक छोटो सो. मैंने वासु पूछी तेरो नाम लाला का है, काना कन्हैया बताई गयो रे एक बालक छोटो सो. मैंने वासु पूछी तेरो मात पित कौन है, नंद यशोदा बताई गयो रे एक बालक छोटो सो. मैंने वासु पूछी तेरो ग्राम धाम का है, गोकुल वृंदावन बताई गयो रे एक बालक छोटो सो. चोरी चोरी माखन खाई गयो रे एक बालक छोटो सो. अरे हे छोटस लाल आमच्या इथं खात, पण यशोदे मातेने तर ऐकायचंच नाही. भाव सगुण गुणाचे ताने जे भाव दिसते गोविंदाने दे. भाव सगुण गुणाचे ताने जे भाव दिसते गोविंदाने दे. भाव दिसते गोविंदाने. सगुण गुणाचे ताने. यशोदेने म्हणावं काय सांगताय गोळणकराने, माझं लेकरू कसं आहे मला माहिती आहे. आणि असंच आहे, नियमच आहे जगाचा. लोकांचं कार्ट आणि आपलं ते लेकरू. माझं लेकरू किती धुतल्या तांदळाचं आहे मला माहित. हा हे धुतल्या तांदळाचं नाही, तांदूळ धुतल्यावर जे पाणी राहतं की नाही तसं लेकरू तुझं आहे. पण यशोदेला पटायला तयार नाही, पटायला तयार नाही. उलट म्हणावं तुम्ही तुम्ही बारा घरचा बाराने गोकुळ जाणारे. तुम्ही बारा घरचा बाराने गोकुळ जाणारे. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोवरा आळ घेता शारंगरा. तुम्ही 12 गावच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 वाडीच्या 12 गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा गे याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्हीच मुद्दात मुळात खोटे, माझं लेकरू खोटं पटायला तयार नाही. गवळणी म्हणायला लागल्या मग आईकडे कंप्लेंट सांगून आई ऐकत नाही. कंप्लेंट कृष्ण काय खोड्या करायचं थांबत नाही. त्या गावातली गोकुळातली सगळ्यात दाडबाई पुढे आली. दाडबाई कळते ना, त्या गावात जी भांडकुर असते की नाही ती दाडबाई. कोणी तिच्या समोर जायला तयार नसते बाबा. एक एक असते बघा कोणती कोणती बाई. सगळ्यात भांडखोर. ती म्हटली गवळणीनो कोणाचे गाराने सांगताय आणि कोणा पुढे सांगताय. ज्याचे गाराने सांगताय जिच्या पुढे सांगताय त्याचं नातं काय, आई लेकराचं नातं आहे. आणि लेकराच्या खोड्या आईला पटत नाही. आणि तुम्ही एकीने जाऊन सांगताय आणि काही सबूत नाही काही नाही. संघटना तयार करा म्हणजे संघटना. मला वाटतं बाबा तिचं बहुतेक नाव शांताबाईच होतं. तिने संघटना तयार केली आणि त्या संघटनेची ती अध्यक्ष झाली. आणि म्हटली यशोदे आवर तुझ्या कृष्णाला, आवर म्हणे आवर. आणि कृष्णाला म्हटली कृष्णा आजपर्यंत सगळ्याच्या घरी चोरी केली पण टाप झाली नाही आपल्या घरी यायची. हा येऊन तर बघा आपल्या घरी मग दाखवते माझा इंगा. कृष्ण तिथंच होता, जवळ पेंड्या होता. पेंड्याला म्हटलं पेंड्या ही कोण आहे रे ही नेमकी. पेंड्या म्हटलं देवा तुला हिची ओळख नाही का. नाही की हे खाल्याळीची शांताबाई आहे म्हणे. शांताबाई हा आपल्याला चॅलेंज करते काय कर हिचा घर नंबर लिहून घे. हा
पेंड्याने घर नंबर लिहून घेतला. जिल्हा परिषद शाळेच्या मागे 4थ्या नंबरची गल्ली, घर नंबर 420, हे सगळं काय लिहून घेतलं आणि म्हटलं आता रात्री चोरी करायची. शांताबाईने सगळी तयारीच करून ठेवली होती. सगळं दही दूध तूप लावून ठेवलं होतं मडक्यामध्ये आणि आपण बसले अशी बाहेर दाराला काटेल. भगवंताने काय केलं, सूक्ष्म रूप धारण केलं आणि अंगाला दही दूध सर्व काय असं लावलं, चिकट असं संपूर्ण पदार्थ लोणी लावलं आणि भगवंत आतमध्ये गेला. डेऱ्यामध्ये प्रवेश केला. सगळं लोणी वगैरे सगळं खाल्लं, मडके फोडून टाकले, सगळं गोपाळाला नाही वाटलं, उरलेलं वानेराला वाटून टाकलं आणि मग शांताबाईला चाहूल लागली. शांताबाईने दरवाजा उघडला, बघते तर कृष्ण धावतच गेली आणि पकडला कृष्ण आणि तिला आता आनंद वाटला. म्हटली यशोदा म्हणत होती माझ्या कृष्णाने खोडी केली नाही, बघ म्हणे आता सबूत आहे. आणि आता म्हणते यशोदा थांब, तुझ्याकडे घेऊन येते कानाला. आणि कृष्णाला वडीत निघाली. कृष्ण मागे आणि शांताबाई पुढे. कृष्ण घराच्या बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर तिचा नवरा दारामध्ये झोपला होता. भगवंताने काय केलं माहिती आहे का, आपल्या हातातलं हळूच हात तिचा काढला आणि तिच्या नवऱ्याचा हात हातामध्ये दिला आणि गेलं निघून. आणि शांताबाई पुढे, शांताबाईला काय माहित नाही, शांताबाई पुढे, नवरा मागे वडीत. दिंडीत निघाली. ज्ञानोबा तुकाराम कुठं, यशोदेच्या घराकडं. शांताबाई पुढे, नवरा मागे. म्हातारा म्हणायला लागलं, म्हातारीचं काय माझ्याकडे लक्ष राहिलं आणि राहिलंच नाही. म्हातारीचं राहिलंय काय, मान हलवत आहे, हा राहिलंच नाही लक्ष, लक्ष काय राहिलं नाही. म्हातारा म्हणाले माझ्याकडे लक्ष राहिलं नाही. पुढे आले नंदाच्या अंगणामध्ये. तोपर्यंत बाबा आलाच होता. आईचं मंथन चाललं होतं. आई राहू दे म्हणे मंथन, का बाहेर चल लवकर, का आपल्याकडे एक सोंग येते, सोंग आपल्याला पाहायचंय. आणि तोपर्यंत आलेलं हे शांताबाई गिराईक. शांताबाईने हाक मारली, यशोदे ये बाहेर, बघ म्हणे तुझ्या लेकाच्या करामती. तू म्हणते ना माझं लेकरू लय गुणाचं आहे, बघ म्हणे तुझं गुणाचं लेकरू. म्हातारं म्हणायला लागलं, कोणाला लेकरू म्हणते, मी तर नवरा हिचा, हा कोणाला म्हणते लेकरू. आणि तेवढ्यामध्ये आली यशोदा बाहेर, पण एकटी आली. यशोदेच्या हातामध्ये कोण होतं, कृष्ण. शांताबाईने जेव्हा यशोदेच्या हातामध्ये कृष्णाला बघितलं, शांताबाई थंडच झाली. हा तिथं कृष्ण आहे तर माझ्या हातामध्ये कोण आहे. तिनाचा हळूच मागे वळून पाहिलं, हातामध्ये कोण होता, नवरा. अशी काही चेतली ती, अशी काही खवळली, तुम्ही माझ्या हातामध्ये कधी आले. हा मला लग्न झालं तेव्हापासून तुझ्याच हातामध्ये, दुसरं कोणाच्या हातामध्ये. जेव्हापासून लग्न झालंय तेव्हापासून तुझ्या पुढे जायची ताप झाली. हा हलवा म्हणा हलवा, हा झाली नाही म्हणे, तुझ्या पुढे जायची ताप झाली नाही, तुझ्याच हातात आहे. आणि मग यशोदा माईला कळालं हे आपल्या लेकराशिवाय कोणाचं नाही. भरपूर विनंती केली, मिळून यावं घ्या गवळणी, येती नंदाच्या अंगणी, आम्ही जातो गोकुळ सोडोनी, आमुच्या सुना घेऊनी. हे ग बाई आमासी पाहावे ना, यशोदे बाळ तुझा राना, कोठवरी सो सुधियाना. यशोदे आवर म्हणे आवर. भरपूर विनंती केली, देवाला विनंती केली, एका जनार्दनी शरणी कृष्णा खोड्या दे टाकून विनंती केली. देवाने कृष्णाने खोड्या सोडाव्या याच्याकरता यशोदामाईने गणपती बाप्पालाही नवस केला आणि त्याची प्रचिती म्हणून एक मास देवे खोडी नाही केली. प्रचिती ती आली यशोदेशी आणि बाप्पा फळले म्हणून काय केलं माहिती आहे का, नैवेद्य तयार केला बाप्पाचा. मोदकाचा नैवेद्य घेऊन कृष्णाला घेऊन गेली बाप्पाच्या मंदिरामध्ये. काय विसरलं काय माहित, मोदक ठेवलं आणि कृष्णाला म्हटली, कृष्णा काहीतरी घरी राहिले, मी जाऊन येते आणि तेवढं मोदकाकडे लक्ष राहू दे. कृष्ण म्हटला टेन्शन घेऊ नको, कृष्णा बोका येईल बोका. कृष्ण म्हटला याच्यापेक्षा मोठा दुसरा बोका कोणता आहे आणखी, टेन्शन घेऊ नको, आपण थांबतो म्हणला इथं. यशोदा गेली आणि गेल्याबरोबर यांनी असे कमरवरती हात ठेवले म्हटले, का रे गणप्या, कोणाला, गणपती बाप्पाला, तुझ्यामुळे मी खोड्या थांबवल्या. हा म्हटला देवा कधी म्हणलं मी खोड्या थांबवल्या म्हणून, तूच जाणं तुला काय लिहिलं आहे ते, आणि तुला मोदकं पाहिजेत. गणपती बाप्पा म्हणले मग तू मोदकही नको मला तूही नको, लकलाप म्हणे तुला, मला काही पाहिजे नाही. मग काय केलं माहिती का, सांगणार तर नाही ना मम्मीला माझ्या, काही सांगणार, मला काय करायचं म्हणे, मोदकं तुझे, मम्मी तुझी, तू खाणार, मला काय करायचंय. मग काय केलं याने, मोदकही खाल्ली. आणि गणपती सांगलं म्हणून गणपती उचला आणि टाकला पोटामध्ये आणि बसला कोपऱ्यामध्ये रडत. यशोदा माता आली, बघितलं बाप्पाही नाही, मोदकही नाही, काही नाही. कृष्ण तर बाजूला बसलाय. कृष्णा बाप्पा कुठे, काय सांगा म्हटलं, आई तुझं एकुलतं एक लेकरू आज वाचलं म्हणे. का, मोठ्या पोटाचा बाबा आला. मग त्याने गणपती खाल्ला, मोदकही खाल्ले, मलाही खाणार होता, मी पळून आलो बाजूला. यशोदा माता म्हटते तुझ्याशिवाय कोणाचं नाही, आता गावात राहायचं नाही, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. आता बस झालं म्हणे. आणि भगवंत आपल्या गोपाळांना घेऊन, छोटी छोटी गैया, छोटी छोटी ग्वाल, छोटो समारो मदन गाईचा राया रानात गेला गो माझा गोपाळ घरी. गाईचा राया रानात गेला गो माझा गोपाळ घरी.
गाई गोपाळ सवंगडी वना ते सगळं काही घेऊन सर्वांना सांगितलं या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. गोधने 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 ताराणया जातो सारंग हरी ताराणया जातो सारंग गोपाळांना घेऊन सर्व भगवंत वृंदावनामध्ये गेले. त्या ठिकाणी गायी सोडल्या मोकळ्या आणि भगवंताने भरपूर गोपाळांसोबत खेळ खेळून खेळून जेव्हा थकले तर म्हटले देवा आता बजल खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुखा मामा हुतू तू हुंबरी लगोरी पूर्वीचे खेळ चांगले होते. आता सकाळी उठलं की पबजी झोपताना फ्री फायर संपला महाराज खेळ संपला. लेकरांचं वाटोळच केलं सगळे आणि तेव्हाचे खेळ मैदानी होते. सुंदर खेळ खेळले. गोपाळ म्हटले देवा आता बस झालं आता बस झालं. फोडणीचा वास येतोय वाटतं हा आता बस झालं म्हणे आता बस झालं. आता पोटामध्ये भूक लागली. भगवंत म्हटले गायी आवरा. सगळ्यांनी गायी आवरल्या. सगळ्यांनी शिदोरी काढा. खडकी सोडी येल्या मोठा खडकावरती मोठा सोडल्या म्हणजे शिदोऱ्या सोडल्या. आणि भगवंताने गोपाळांना सूचना केल्या गोपाळांनो शिदोरी प्रसाद काला खायचा पण काला खाल्यानंतर कोणी यमुनेला जायचं नाही हात धुण्याकरता. का तिरी सांगा ते हात तिथं पुसा म्हणे. गाय रांधलेल्या प्रत्येकाला आपापलं पुसून टाका तिथं तिकडे जायचं नाही. काल्याची आसे देव जळी झाले मासे त्यांना मिळू द्यायचं नाही. तू का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे इथंच काला मिळतो. आणि काला म्हणजे काय तू का म्हणे काला कोटे अभेद देखिला. अभेद संपवणं म्हणजे काला. अभेद संपवणं जीव आणि शिवाचं मिलन म्हणजे काला. आणि काला सेवन करूनही जर परत आला तर मग का आला विठाल विठाल विठाल. भगवंताने सगळ्यांना प्रसाद वाटला. आपल्यालाही नामदेवरायांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरू मारुतराव महाराजांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य नागेंद्र महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला प्रसाद मिळणार आहे. सर्वांना या ठिकाणी बसून प्रसाद घ्यायचंय. आता एक काल्याचा श्लोक होईल. भगवंत गोपाळांना काला वाटतोय प्रसाद देतो पंढरीनाथ आणि आम्हालाही प्रसाद देतो पंढरीनाथ. आम्हालाही प्रसाद देणार आहेत. आणि मग आता एक काल्याचा श्लोक होईल आणि त्याच्यानंतर गजर होईल. सर्वांनी गजर करायचा. विभ्रद वेणुम जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाने मसृन कवलं तत्फलान्यांगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुर्दो हासयन् नर्मभिस्वे स्वर्गे लोके मिशति बुभुजो यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान